नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत. आणि खूप दिवस झाले सगळ्यांनी मला लाईव्हला खूप प्रश्न केले की सायली वाघ ब्लॉग्स वरती आपले काय येत नाहीयेत व्लॉग्स, म्हणजे की शॉर्टवर तर शॉर्ट येतात ते, पण ब्लॉग काही येत नाहीयेत मोठे. तर मोठे ब्लॉग येत नव्हते कारण की माझे एक्झाम होते आणि भरपूर अशी कामं पण होती आपली. तर ठीक आहे, असू द्यात. आता ब्लॉग खूप भारी होणार आहेत, सगळेच खूप सुंदर सुंदर होणार आहेत. आमचा लकी पण खूप रेडी झालेला आहे. इकडे आई थांबले, इकडे आमचा सोनू बिचाऱ्याने खूप मार खाल्लेला आहे. म्हणजे की मार खाल्ला म्हणजे खाल्लेला नाहीये बिचाऱ्यानी. ब्लॅक बेल्ट तो कंप्लीट झालाय फायनली. सोनू तुझे जे तुम्हाला गिफ्ट म्हणजे त्याला जे भेटलेले अवॉर्ड्स आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवतो. एक ट्रॉफी भेटलेली आहे, छानशी अशी सर्टिफिकेट भेटलेलं आहे. म्हणजे खूप प्राऊड फील आहे आम्हाला की एवढं छान छान, म्हणजे की मम्मी पप्पांना खूप भारी वाटतं की आमच्या दोघांना असं काही काही छान छान भेटतं. हे बघा, ब्लॅक बेल्ट फायनली सोनू झालेला आहे आमचा. डॅन ब्लॅक बेल्ट ते पण बघू शकता. आणि चला आता मी कुठे चाललीये, तर चला निघूयात. हे बघा, लकीला पण निघायचं गावाला आणि त्याच्यामुळे तो खूप खुश आहे. लकू जायचं ना बाबू. आणि इकडे हे दिसतात ना, हे पराक्रम गाजवा गाजवी, हे सगळे लकीचे पराक्रम आहेत. फर्निचर चावणे, हे कार्पेटाचे टर 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 इकडून फाडून तिकडून. इकडे बघू शकता, ही भिंत बघा कशी खाऊन टाकली शाण्यानी. सगळं हे कार्पेट फाडाफाडीची कामं सगळी लकूची आहेत आमच्या. इथं आहे सोनूचा असा हा ब्लॅक बेल्ट आणि खरंच खूप कडक आहे, खूप वाजतो. ते वाजव रे, मागाशिवाय असं वाजवत होता, असं वाजतं. लागलं नाही एखाद्याला तर तिथं चाडवं पडेल. तर सोनू फायनली आमचा ब्लॅक बेल्ट झालेला आहे. पूर्ण काळा निळा झाला होता जेव्हा घरी आला होता तेव्हा. आता बरं आहे जरा, पूर्ण सुजलंय त्याचं. तर चला आता लकी मला म्हणतो की मला का घेत नाहीये तुम्ही सगळे काय येताय असं. त्यामध्ये ती गडबड चाललेली. तर चला आता कंटिन्यू ब्लॉग करा, कुठे सुद्धा स्किप करू नका आणि कायम असंच प्रेम आशीर्वाद माझ्यासोबत राहू. इकडे बघा आमचा लकी इथून असाच पुढे 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 चाललाय. सगळं त्याला बघायचंय. आता पप्पाच्या मांडीवर जाऊन बसायचंय त्याला. एसीचा हवा घेते मस्तपैकी, एसीचा हवा दादांना बघतो. छान बघत बसलाय. सगळं बघायला आवडतं त्याला. आणि तुम्हाला जे मगाशी दाखवले ना ते पराक्रम आमचे लकी शेटच करत असतात, बाकी कोण करत नाही. लकू डर बिस्किट डर. पाहिजे त्याला अजिबात नाही. एसी खूप प्रिय आहे त्याला. त्याचं खूप बारीक लक्ष असतं. बसण्याची पद्धत बघा, इकडून बघा, ही बसण्याची पद्धत आमची. लक्कू पीतू का करते का माझी पीतू राणी? का ग दमली तू? दमली बर ठीक आहे. आणि मम्मी लकी अजिबात मम्मीला बसून देत नाही, त्याला मम्मीच्याच शेजारी बसायचं असतं. बस लकुडे बस, म्हणजे बाबुडी. हा बस पुढे सरकून बस रानू. तर तुम्हाला सगळ्यांना तर कळलंच असणार आहे मी निघाली कुठे तर गावाला. कारण की यात्रा आहे, सगळ्या गावाच्या यात्रा सुरू झालेल्या आहेत ऑलमोस्ट. माझ्या माझ्या मामाची तर होऊन गेली. मावशी सगळे म्हणजे जेवढे पण सातारा भागातले तेवढं आता यात्रा हा पिरियड पूर्ण यात्रेचा असतो आणि सगळेच यात्रेला निघालेत. पुढे मागे गाड्या पण बघायला एवढं भरून आहेत ना, म्हणजे सगळे किती खुश आहेत. तुम्ही जगाच्या पाठीवरती किती पण फिरा, कुठे पण बाहेरच्या देशात जावा, परदेशात जावा, पण शेवटी जी गावी जाण्याची ओढ असते ना ती काहीशी वेगळीच असते. आणि मला एक सांगायचं वाटलं, आता मी घाटातनं चाललीये तर तिरुपती बालाजीला पण मी घाटातून गेले होते, पण तिकडची झाडं पूर्ण हिरवीगार होती, पूर्ण हिरवीगार एकदम छान. आणि आपल्या इकडची झाड आहेत ना पूर्ण आता सुकून गेलेत. तरी थोडासा पट्टा आता कुठे थोडासा मला हिरवा दिसतोय, पण खरं तिकडचं जे वातावरण आहे तिरुपती बालाजी मधलं सही एकदम. आणि तिकडं काय वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तर चला आता यात्रेला जायचंय, खूप तयारी आहे आणि खूप मोठा सरप्राईज आहे. मग सगळ्यांना तिथे गेल्यावरती भेटणार आहे. आई काय म्हणायचं तुला, काय सरप्राईज भेटणार आहे तिकडे गेल्यावरती? खूप मोठं सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. नक्की बघा, स्टे ट्यून, कारण की खूप भारी. इथे बघा मम्मी, सोनू, लकी
लकी बघा आणि सोनू बघा मम्मीच्या मांडीवर, आणि मी झोपले ना तर मला हात झोपून देत नाहीत का ग. फक्त मम्मीने त्याला गोंधळायचं, त्यालाच प्रेम करायचं, बाकी कोणाला नाही करायचं. मम्मी म्हण ग सायलू माझी फक्त लगेच चावतो लगेच, कोणी म्हणायचंच नाही, सगळे फक्त त्याचेच. हे बघा कॅमेरा को चपट लोशन करके गया मम्मी की खुशी में लकी. फायनली आता गावामध्ये पोहोचलो. आता इतक्या वेळचं काहीच खाल्लं नाहीये सकाळपासून. आता छानसं असं जेवायला बसणार आहे. जेवायला म्हणजे मिसळ खाणार आहे, मस्तपैकी मिसळ खाणार आणि घरी जाणार, आणि घरी गेल्यावरती तुम्हाला सरप्राईज भेटणार आहे. तर चला आता पटकन खाते, खूप भूक लागली आणि लकीने खूप त्रास दिला आज, खूप म्हणजे खूप. छान फुलं आहे तिथं, येल्लो येल्लो. पाऊस पडलाय जरा इथं, त्याच्यामुळे बरं आहे, जरा हिरवगार झालंय. सगळ्यांना इतकी भूक लागली सगळे मस्तपैकी मिसळला बसलेले आहेत. सगळ्यांनी सुरू पण केलं लगेच खायला. इकडे बघा ही आमची मिसळ, इकडे सोनू, इकडे आई, इकडे पप्पा आणि दादा आणि आमचा लकी. सगळे आता खायला बसलेत मस्तपैकी. काय माई कसं वाटतंय गावाकडचं ऊन? या जेवायला या सगळ्यांनी. आता आमचं जेवण आहे, हेच जेवण, हेच नाश्ता, हेच सगळं. आता आम्ही छानसा असा नाश्ता केला. इकडे दादा पण मस्त बसलेत नाश्ता बिष्टा करून. असलं खत्री ऊन आहे ना, खत्री ऊन आहे, खत्री. बाहेर पण जाऊ वाटत नाही. इथं जोपर्यंत एकदम बरं वाटतंय. लकी सोनू मस्तपैकी फिरत बसलेत. इकडे आम्ही चलो. फायनली आम्ही मोळमध्ये आलो. श्रावण पण आला, सगळ्यांचा लाडका. पूर्ण मागच्या काय म्हणतात वर्षाच्या ब्लॉग मध्ये नव्हतंच रे, नव्हतं ना. मागच्या वर्षी कसलाच नव्हता, कारण की बिचाराची 10वी होती. फायनली त्या अभ्यासातून सुटला. तर त्याला अभ्यास अजिबात आवडत नाही, आणि फायनली तो त्या अभ्यासातून पण सुटला. आवडायला लागला आता. आणि इथं बघा सगळे छान खॉट टाकली पप्पांनी मस्तपैकी, पप्पांनी मम्मीनी. छान आम्ही आता बसलोय. असलं ऊन आहे ना की घराच्या आतमध्ये गेलं की थंड आहे, पण इकडे आलं की नको नको होते. तुम्हाला घर दाखवते, थांबा टूर देते 15 मिनिटांनी. नमस्कार मंडळी. इतक्या दिवस तुम्ही माझं छानसं असं कौलारू घर बघत होता, म्हणजे त्या टाईप मधलं घर बघत होता. आता तुम्हाला हे पूर्ण दिसते असं पूर्ण छानसं, कारण की ते घर आम्ही असं करण्याचं कारण असं आहे की खूप गळत होतं. पाऊस आला की स्विमिंग पूल व्हायचा आमच्या घरामध्ये, सो आम्ही चेंज केलंय. चला आतमध्ये बघूया. हे बघा आमचं घर, नवीन घर आमचं. बघू शकता माझा आवाज घुमतोय. अजून कुठलं सामान शिफ्ट नाही केलं. पूर्ण कोपरे बघून घ्या. आणि इथून वर म्हणजे आहे तसंच घर आहे, फक्त थोडीशी हाईट वाढवलेली आहे. आणि इकडे फक्त वेगळं केलं. इकडे म्हणजे 2 बेडरूम केले, हा एक बेडरूम आणि तो एक बेडरूम. इथे देवघर होतं आपलं जुनं पहिलं. आणि हे बघा हे देवळ्या सगळ्या क्लोज करून टाकल्या, कारण की ते उगीच दूर होतं म्हणून. इकडे बघू शकता हा आमचा मिनी बेडरूम. मिनी नाही म्हणतात, बिग बेडरूमच झालाय. आणि इकडे खायची अशी खिडकी, पूर्ण व्ह्यू दिसतोय माळाचा. ऊन पण दिसतंय, सगळं दिसतंय, हवा पण छान येते. चला आता आमचं पूर्ण सामान शिफ्टिंग करायचंय. पूर्ण इकडचं घर पूर्ण व्यवस्थित करायचं. सगळेच घरं ऑलमोस्ट सगळं सिमेंट झालंय. तर मम्मीने तिकडे सुरुवात पण केली सगळ्यांनी. आता मी पण सुरुवात करते सगळं घेऊन जायला बाहेर. आता आतमध्ये पैकी रूम क्लीन झालेला आहे. इकडे बघा रूम किती क्लीन झालेला आहे, छानसा. हातला रूम बघा खूप भयंकर डेंजरस आहे. हा बघा पूर्ण सगळं पॅक आहेत. बापू आले तर आमचे. आणि मी बघा नेहमीप्रमाणे भूतिया. मम्मीची आमच्या गडबड सुरू झाली.
मम्मीचा आल्यावरती हात राहील असं कधी होणारच नाही. सगळे पटापटा काम करायला लागले. मोटर चालू कर ना, म्हणजे मी रूम सुरुवात करते ना. सुरुवात करू. इकडे श्रावण बघा आमचा पटापटा मदत करायला लगेच तत्पर माणूस आहे, तत्पर. चला सगळं आता धुवायचंय. चला आता मी बाय बाय. बापू सगळी पाण्याने घरी धुवायला घेतलं. ऑलमोस्ट घरात सगळं पाणी पाणी. इकडे बघू शकता सगळं स्विमिंग पूल झालंय. नमस्कार मंडळी. आमची बऱ्यापैकी कामं उरकत आलेली आहेत आणि मी तर छानसा असा व्ह्यू घेते. तुम्हाला तर दाखवला जाता मी कॉमेडीमध्ये. खरंच खूप भारी वाटतं आणि गावाला आल्यावरती जी एक शांतता, प्रसन्नता, जी मज्जा असते ना ती काहीशी वेगळी. आणि त्याच्यावरती ना खरंच खूप भारी वाटतं आणि इथून असं लवकर जाऊच वाटत नाही मला तरी. सगळ्यांनाच असं गावाला गेलं की असं वाटतं की नाही इथेच राहावं. तर मी इथे आले, खूप भारी वाटतंय आणि खरंच एक वेगळीच मज्जा आहे गावाकडे. आणि आता तर यात्रा पण सुरू होते, त्याच्यामुळे आणखीन मज्जा येणार आहे. सो आता जरा व्लॉग कंटिन्यू करा, कुठे सुद्धा स्किप करू नका. दिवसभर आम्ही कामच करतो आल्यापासून. म्हणजे जे आम्ही इथे पोचलो, आम्ही किती 2 वाजता पोचलो आहे. तर आता 6:30 झालेले आहेत. 2 वाजल्यापासून ते 6:30 वाजेपर्यंत आम्ही कंटिन्यू कामं करतो आहे. तर ठीक आहे, व्लॉग बघा तुम्ही, कसा वाटतोय नक्की सांगा. त्याचबरोबर आपलं घर कसं वाटतंय हे सुद्धा सांगा. कारण की आम्ही असं छोटंसं जे आपलं कौलारू घर होतं ते आता पत्र्यामध्ये केलेलं आहे. कारण की पावसामध्ये खूप गळायचं घर आणि मग खूप प्रॉब्लेम्स व्हायचे. कधी पाहुणे आले काही झालं की मग ते गळताना मग ते बसणार कुठे, मग थांबणार कुठे, असा प्रॉब्लेम व्हायचा. तर आता घर पण खूप सुंदर झालेलं आहे. त्याचबरोबर आता हा माझा रूम पण झालेला आहे. खूप सुंदर रूम आहे, एकदम छोटा छान आहे. मी सगळीकडे मिरर ठेवलं. तरी अजून आमचं पेंटिंग होणार आहे, बऱ्याच गोष्टी आहेत त्या करायच्यात आम्हाला. तर ठीक आहे, पण घर खूप सुंदर दिसते. मी खूप हॅप्पी आहे आणि खरंच इथे खरंच खूप 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 भारी वाटतंय. जे बघा मस्ती कशी सुरू झाली आमच्या, मस्त पैकी इकडून तिकडून पळतोय. लको ये चल ये लको, त्याला लिस्ट नाही लावायची म्हणून. आम्ही खूप कामं केलीत आणि छानसं असं आमचं जेवण पण झालेलं आहे. आता सगळे झोपले. मी नंतर शूटच घेतलं नाही कारण की कंटिन्यू आमची गडबड चालू होती. हे उचल ते ठेव, ते उचल ते ठेव. तर ठीक आहे, कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. तसंच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.